गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आज इयत्ता 12वी अर्थशास्त्र यामधील प्रकरण क्रमांक 1 त्यातील आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व हा घटक अभ्यासणार आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये स्थूल विश्लेषणाचे महत्त्व अनन्य आहे, परंतु त्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थ विश्लेषणाची जोड देणे आवश्यक आहे. नाहीतर कोणत्याही एका पद्धतीचे विश्लेषण परिपूर्ण ठरणार नाही. एखाद्या उद्योग संस्थेने आपल्या कामगारांना किती वेतन द्यावे हा प्रश्न जरी अंशलक्षी विश्लेषणाचा असला तरी देशातील एकूण कामगारांची मागणी व पुरवठा या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेत फक्त सूक्ष्म अर्थशास्त्रालाच महत्त्व नसून स्थूल अर्थशास्त्रालाही महत्त्व आहे. ते आपण खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. सूक्ष्मलक्षी आर्थिक सिद्धांताच्या विकासानंतर समग्रलक्षी आर्थिक विश्लेषणाचा विकास झाला. संबंध अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे यथार्थ ज्ञान स्थूल विश्लेषणानं होत असल्याने आर्थिक धोरणांच्या संदर्भात या विश्लेषणाला फार महत्त्व आहे. व्यापार चक्रे, चलन विस्तार, सार्वजनिक जमा खर्चाबाबतचे धोरण, कार्यपद्धतीत चलनविषयक धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण इत्यादी सर्व क्षेत्रात स्थूल विश्लेषणाच्या आधारे निर्णय घेता येतात. म्हणून अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती यामध्ये स्थूल आर्थिक विश्लेषणात आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. पुढचं महत्व आहे आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते. पुढचं आहे राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाविषयी नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. पुढचं महत्त्व सांगता येईल आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करते. पुढचं महत्त्व आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची केली जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य
समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन, रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहे. पुढचं महत्त्व आहे सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पाहत असताना आपण असेही म्हणता येईल की अंशलक्षी अर्थशास्त्रातील प्रतिमाने अनेक गृहीतांवर आधारलेली असतात. विश्लेषणासाठी ही गृहीते आवश्यक असतात, पण अशा प्रतिमानांच्या अभ्यासातून निघणारे जे निष्कर्ष आहे ते व्यवहारापासून अगदी वेगळे आहेत. म्हणून व्यवहारात फारसे उपयोगी नाहीत. स्थूल अर्थशास्त्राच्या प्रगतीमुळे अनेक व्यावहारिक प्रश्नांची उकल झाली. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास उपयोग होतो. उदाहरण द्यायचे झाल्यास अंशलक्षी अर्थशास्त्रातील घटत्या उपयोगितेचा नियम हा एक महत्त्वाचा नियम आहे, पण असंख्य उपभोक्त्यांच्या प्रक्रियांच्या निरीक्षणावर तो आधारलेला आहे. अशा रीतीने समग्रलक्षी पातळीवरील पाहणीच्या निष्कर्षावरून सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्रातील नियम करता येत नाही. अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा व्यक्तिशः अभ्यास सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्रात केला जातो, पण तेच घटक एकत्र आल्यानंतर त्यांचे वर्तन हे वैयक्तिक वर्तनापेक्षा वेगळे असते. अशा एकत्रित वर्तनाच्या यथार्थ ज्ञानासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. तर अशा प्रकारे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पाहत असताना त्यामध्ये पहिलं अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती, त्यानंतर आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक विकास, त्यानंतर अर्थव्यवस्थेची कामगिरी, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास, सामान्य रोजगार पातळी, त्यामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते हे बघितलं. कधी कधी असेही होते की विश्लेषणासाठी ही गृहीते असतात ते अंशलक्षी अर्थशास्त्रातील अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा व्यक्तिशः अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात केला जातो, पण तेच घटक एकत्र आल्यानंतर त्यांचे वर्तन हे वैयक्तिक वर्तनापेक्षा वेगळे असते. अशा एकत्रित वर्तनाच्या यथार्थ ज्ञानासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. तर अशा प्रकारे आपण अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, वैशिष्ट्ये, त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्र, त्याचे महत्त्व यांचा आपण अभ्यास केला. तर आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा फरक लक्षात घेऊ. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा फरक लक्षात घेत असताना पहिला आहे अर्थ. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते, तर स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. दोघांचा फरक लक्षात घेत असताना सूक्ष्म म्हणजे वैयक्तिक घटक आणि स्थूल म्हणजे एकूण घटक यांचा अभ्यास केला जातो. पुढचं आहे पुढचं फरक सांगता येईल साधने. वैयक्तिक मागणी
आणि वैयक्तिक पुरवठा सूक्ष्म अर्थशास्त्रात आहे, तर समग्र मागणी आणि समग्र पुरवठा आपल्याला स्थूल अर्थशास्त्रात सांगता येईल. साधने: वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा, समग्र मागणी आणि समग्र पुरवठा आपल्याला स्थूल अर्थशास्त्रात सांगता येईल. नंतर आहे व्याप्ती. व्याप्तीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, उत्पादन किमती, उत्पादन घटकांच्या किमती, उत्पादन उपभोग, आर्थिक कल्याण इत्यादीचा समावेश होतो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, रोजगार, पैसा इत्यादी घटकांचा समावेश होतो. पुढचा आहे महत्त्व. किंमत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंमत निर्धारण, प्रारूपाची निर्मिती, व्यावसायिक निर्णय इत्यादी महत्त्व आहे. तर स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास इत्यादींचा समावेश होतो. पुढचा आहे सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात किंमत सिद्धांताला महत्त्व आहे, तर स्थूल अर्थशास्त्रात उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत याला महत्त्व आहे. उदाहरण द्यायचं झालं, वैयक्तिक उत्पन्न हे सूक्ष्म अर्थशास्त्रात पाहिले जाते किंवा वैयक्तिक उत्पादन. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पादन किंवा राष्ट्रीय उत्पन्न इत्यादींचा समावेश होतो. अजून फरक लक्षात घेत असताना आपण बघू शकतो की उपयुक्तता. व्यक्तिगत अगर विशिष्ट पातळीवर अभ्यास करणारे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र याबाबत उपयुक्त ठरते. तर सरकारी धोरणे तयार करण्यास व त्यांची यशस्वी कार्यवाही करण्यास समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यातील जर भेद बघितला तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या विशिष्ट भागाचाच अगर घटनेचा अभ्यास करते. इकडे बघ, जर स्थूल अर्थशास्त्राचा विचार केला तर या अभ्यासाचे निष्कर्ष संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू करणे चुकीचे ठरते. भागांविषयी जे खरे असते ते संपूर्णाविषयी नसते. यामुळे स्थूल अर्थशास्त्राचा विचार करण्यासाठी स्थूल विश्लेषण उपयुक्त ठरते. अभ्यास पद्धती जर आपण बघितल्या तर सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणात अर्थव्यवस्थेतील साधनांच्या मालकापासून आर्थिक संसाधने, अगर घटक यांचा प्रवाह व्यवसायांकडे कसा जातो व व्यवसाय संस्थांकडून वस्तू व सेवा यांचा प्रवाह कुटुंब संस्थांकडे कसा जातो यांचा अभ्यास चक्रीय प्रवाहाद्वारे केला जातो. या प्रवाहाची रचना व प्रवाहातील वस्तू व सेवा यांच्या किमतीचे निश्चिती यांचा अभ्यास अर्थशास्त्र करते. स्थूल अर्थशास्त्राचा विचार केला तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध आर्थिक अभिवृद्धीशी असतो. हे अर्थशास्त्र आर्थिक विकासाचे निर्णायक घटक आणि आर्थिक अभिवृद्धीचे टप्पे व प्रक्रिया यांच्या मुख्य निर्णायक घटकांशी अभ्यास करते. तर अशा प्रकारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा फरक लक्षात घेत असताना त्यामध्ये अर्थ, नंतर साधने, व्याप्ती, नंतर महत्त्व, सिद्धांत, उदाहरण, अभ्यास पद्धती, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यातील भेद अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. तर इथं हे प्रकरण आपलं संपलं. इथे हे प्रकरण आपलं क्लोज झालं. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय बघणार आहोत.